भाऊजी बसले काय काय बा बसल्याचे बसले राहतात जराशे साईले घ्यायला नाही येत. मी काय म्हणते तर हिंडून राहिली पैदल पैदल तरी असे नाही का जाऊ बा साईले गाडी गाडी घेऊन घ्यासाठी. असंही नाही तुम्हाला असं वाटतं का आलीच नाही पाहिजे काय मी घरी नाही. ये 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 बस म्हणून ये ना बस ना. मी काय म्हणतो बा येऊ नको म्हणून मी तर म्हणतो ये म्हणून. तुला तर म्हटलं इथंच राह. कायले गेली होती तिकडे तू दुसऱ्या गावाला परक्या राहिले. हा इथंच राही ना. आता उठूनच नाही राहिले बा तुम्ही जाग्यावरून तर काय करावं. हा तुम्हाला हे नाही का नाही बस आई आली तर उठाव बॅग घ्या डोक्यावरची. किती भारी झालं हे वजन मध्ये. आण बा दे उचलून देतो नाही तर अजून मलाच बोलत राहील काय म्हणते तो. दे उचलतो तुझी बॅग. म्हटलं होतं आता येऊ नको माझ्या घरी. काय आली बाबा ये अजून काय माझ्या घर दोस्त म्हणते का आता ये. हा बहीण असून बहिणीचं घर फोडायला निघाली आता. काय रश्मीचे बाबा काय इकडे इथं काय करून राहिले तुम्ही. हा कोण तिच्या मागं फिरून राहिले काय लिहिली तिथं आता. काय झालं काय म्हणता आता कोण चिडून राहिली. हा आली का निकडे वचकनच करतं काय. जराशी साजरी बोलत जाणं कधी पाहिली तर तुझी बहीण होईना आली तर. हा नाही आहे कोणी सहारा म्हणून आली. सहारा नाही तर मग काय करतो माझ्या घरात बसून काय म्हणते आता सहारा नाही दिले तर. तिचा सहारा तिनं पाहाव नाही. माय गंगाबाई कशी बोलतो हो तू. हा राहू दे ना मला. आता मी काय करतो बाई 2 भाकरी खाईन पडली राहीन आपली. या घरी तर तेवढं वाया जाते आणि तेवढं मी खाऊन घेईन तर काय बिघडन तुझ्या घरचं आता सांग बरं. मी म्हटलं हाय बाबा माझी मोठी बहीण आहे भाऊजी आहे तर राहीन म्हटलं त्याच्या घरी म्हटलं आधारानं 2 कामं करत जाईन राहत जाईन पडली. हा तू म्हणशील ते करतो ना पण मला राहू दे ना फक्त राहिले आसरा पाहिजे बाई मला. राहिले खा प्याले हा तेवढंच पाहिजे बाकी काय मागतो मी तुला. इथं काही कोणाचा आसरा नाही आहे बोले काय. तिकडे जाय आणि तिकडे आसरा पाहिजे तुझ्यासाठी. इथं नाही माझ्या घरी. माझ्या घर काय बरबाद करता काय तू आता. पहिले तशीच आताही तशीच. गंगा जास्त काही बोलू नको. आली तशी राहू दे. 4 दिवसाची पाहुणी नाही ती राहीन थोडे दिवस चालली जाईन आपल्या घरी. मग आपल्या घरी जाईन तर कुठेही जाईन ती पण आता थोडे दिवस राहून राहिली तर राहू दे ना. कायले मी काय ठेका घेतला काय तिचा माझ्या घरी ठेवायचा. काऊन राहू दे मी तिले नाही राहू द्यायचा आहे मला. जाऊ तू इथून म्हणून. काय कडे गंगाबाई आता प्रेमानं बोलून राहिली तर तू काही ऐकून नाही राहिली. हा आणि आता मी माय चालू करून का नाही तर शेवटी ती बहीणच आहे म्हटलं. लहान आहे म्हणून समजदारी घेऊन राहिली तर तू आपलीशी लावू नको आता. काय करशील तू आता. काय करशील म्हणजे जबरदस्ती राहील म्हटलं मी इथं. जबरदस्ती नाही मुंगलाई आहे का तू इथे लागली. रश्मीचे बाबा तिकडे कुठे नेऊन राहिले तिची बॅग इथं ठेवा फेका ते रस्त्यावर नेऊन तिकडे बाहेर. काऊन काऊन ठेवू बाहेर. हा घरात ठेवतो ना. राहिली आली ती आपल्या इथं मग तिची बॅग घरात नाही ठेवू काय. काही गरज नाही आहे. काही गरज नाही आहे तिची बॅग घरात ठेवायची. बाहेर नेऊन ठेवा तिकडे. फेकून द्या तिकडे नेऊन. ते मला पाहिजे नाही माझ्या घरात. मी तुम्हाला सांगितलं ना एक तर हे राहीन या घरात नाही तर मी राहीन. भाऊजी ठेवा मी बॅग अंदर ठेवा आणि जायचं असेल ना हे जाईन बाहेर. मी इथंच राहीन. मी सेवा करेन भाऊजी तुमची. हिच्याकडून काय होते नाही तर करणं मी करेन तुमची सेवा आणि चांगली राहीन म्हटलं भाऊजी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे गेली तरी मी आहे ना. जाऊ दे जात असेल तर पण माझी बॅग घरातच ठेवा. माझ्याच घरी येऊन दादागिरी दाखवून राहिली इथं. माझ्याच घरी येऊन दादागिरी दाखवतो काय म्हटलं. तिकडे दाखव ना जिथं तुला काही भेटलं नाही तुला काही दिलं नाही तुझ्या हिशाचं तिथं जाऊन भांडणं त्याच्यासोबत. इथं बहिणीच्या घरी येऊन भांडून राहिली बहिणीसोबत. हो तुझ्याच घरी येऊन दादागिरी दाखवतो. माझ्या भाऊजीचं घर आहे म्हटलं हे. हा आणि माझ्या भाऊजीच्या घरी मला राहिले कोणाची मनाई नाही आहे म्हटलं. हा माझ्या भाऊजीला मोठ्या मनाचे आहे. इथंच राहीन मी आता कुठंच जात नाही. तुम्ही काही बोलत नाही का इले. आता मी तुम्हाला पाहिजे नाही काय. ती इले ठेवता घरी आहे ना. आणि मी काय करू आता कुठे जाऊ मी. तुला म्हणून राहिलो काय मी कुठं जाय म्हणून. आता तिला सहाऱ्याची गरज आहे म्हटलं तर राहू दे. कायले तिला हाकलुकल करून राहिली. आता तिला कोणी नाही आहे सहारा म्हणून ते आपल्या घरी आली. तू बहीण होय शेवटी. तू हक्क आहे तिचा तुझ्यावर म्हणून आली तुझ्या घरी ते. असं ते तर म्हणते भाऊजीचं वय म्हणते. तिनं कधी म्हटलं काय का बहिणीच्या घरी आली म्हणून मी म्हटलं काय एका तरी शब्दानं. भाऊजीचं वय म्हणते. भाऊजीचं म्हणजे हे स्वतःच समजून राहिली. समजू दे ना तर आपलं काय तिचं काय वाटलं गेलं आहे काय. हा समजलं तर समजलं. तूच बहीण होय शेवटी. राहिली तर राहिली इथं राहू दे तिला आता कुठं नको पाठवू तिला. नाही मला नाही पाहिजे ती इथं हाकलून दे तिले. अरे मावशी कधी आली होतो मला सांगितलं नाही फोनही केला एखादा. आम्हाला बाई आलं बा माझी लेकरू. कुठं गेलती बाई कुठं गेली होती मग रश्मी. मी किती वेळची वाटच पाहून राहिली तुझी. हे पाय मी आताच अशी आली माय पण आता काय करू हे तू माय म्हटलं मला हाकलून राहिली. जाय म्हणते माझ्या घरून इथं राहू नको म्हणते. त्या बाबाला म्हणते बॅग फेकून दे म्हणते तिकडे म्हणते तिची. तिला घरात ठेवू नको म्हणते अशी म्हणून राहिली. मावशी मी बाहेर गेली होती. आणि कोण बॅग फेक म्हणते. नाही बाबा अंदर ठेवा आईची मावशीची बॅग. मावशी इथंच राहीन आता माझ्यासोबत. माझ्या खोलीतच राहत जाईल आणि मी गेल्यावर माझ्या खोलीतच राहीन मावशी. राहू द्या तिला इथे. हो तेच तर म्हटलं बा रश्मी मी. पण आता तू आई काही ऐकून नाही राहिली. हे म्हणते नाही म्हणते इथं पाहिजेच नाही म्हणते. तिची बॅग फेकून द्या म्हणते तिकडे नेऊन अशी म्हणून राहिली. आता सांग बा काय करू तो. आता माझ्या पोरीला भाषात घेऊन राहिली काय तू. नवऱ्याला तर घेतलंच लेकराईला घेऊन घेतं काय भाषात स्वतःच्या. काय भेटतं तुला असं करून म्हणली. तू लहान बहीण आहे ना मग बहिणीसारखी राही. घर कायले घुसाचं काम करून राहिली. आई काय बोलून राहिली हो तू. राहू दे ना मावशी होय ना ते. दुसरं कोणी होय का तू इथं बहीण होय. दुसरं जर कोणी असतं तर नसतं ठेवलं त्या. स्वतःच्या बहिणीने अशी करतं का बाई. राहू दे ना त्याच्यापेक्षा राहीन आपल्या घरी. जोपर्यंत आता तिला कोणी सहारा आहे काय मग काय होते आपल्या घरी राहिलं तर. मला ते 1 मिनिटही पाहिजे नाही माझ्या घरी. तू चालली जाणे तिच्यासोबत. कायले जाईन इथून. आता जात नाही इथून कुठं. हा माझ्या अधिकार आहे म्हटलं इथं. भाऊजी अर्ध घर माझ्या नावानं करून द्या. हे तुमची बायको काही चांगली वागत नाही माझ्यासोबत. हो द्या हिच्या नावानं घर करून द्या. आणि काय म्हणते वावरही करून द्या. सगळं देऊन द्या हिच्या नावानं करून. मी फिरतो ना गावोगावी वन फिरतो मी.
मावशी चल ना घरात, चल ना, चल घरात माझ्या खोलीत चल. हो चल बाई, भली थकली मी आता इकडून तिकडून फिरून येऊन. काही गरज नाही घरात जायची. काय भैर होय भैर, तिकडे भैरचा रस्ता काय म्हटलं, कुठे राही तिकडे जाऊन माझ्या घरात नको घुसायचा प्रयत्न करू तू. हे तर काही झालं गड्या, आता नाही म्हणून राहिली तरी हे बाई काही घरातून चालली नाही. मग आता काय करू मी, काही ना काही करायला लागल. शांताबाईला म्हणून पाहा लागल, शांताबाईच्या घरी जातो आता. शांताबाई मी मदत करण काय, पण मी तिला टचकीचं बोलतच राहतो. करण काय करते म्हणा शांताबाई तशी, ते बोललं तरी मदत करते. तिच्याच घरी जातो, तिला सांगतो आता असं झालं म्हणून. कुठं चालली व गंगाबाई, कुठं चालली म्हटलं? तू तर भल्ली रागात दिसून राहिली बा. तुला काय करायला लागते, मी कुठेही जाऊ आता. हा चालली मी शांताबाईच्या घरी. तू तू काही हिंडून राहिली इकडली तिकडे, एवढंच काम आहे वाटतं तुले. असं आहे बाई, सारखं विचारलं तर गुन्हाच आहे. चांगलं बोललं ना ती कुणी गुन्हा आहे कोणाली. आपण आता सारख्या वेळानं विचारून राहिलो कुठं चालली काय चालली म्हणून. काय झालं बा, आता कधी कधी काही काम पडते, कोणी नाही करू शकत तर भलताच कोणी करते. कोण करते, तू करशील का मी मदत? सांग, मदत करशील नाही? मदत करायच्या वेळेस तर मग मागं हट्टा, आणि कोणाच्या घरी चालली तर अडवता मग जायच्या वेळेस. झाली तर करन बा. गंगाबाई कशी बोलतो तू, काऊन करत नाही काय आम्ही? किती काही करन तर तुला नाव नाही बापा. हा अशीच आहे तू, बेमानच आहे. हा मग ते शांताबाई नाही केली पाहिजे तुम्ही मदत, तर काऊन का ती नाही केली तर तू हेच म्हणतो काय केलं म्हणून, कधी केली? अहो रंजू तुला काय सांगू आता, आता मी चिडचिड होऊन गेली हो पुरी. हा काय करू आता सांग. तू तशीच चिडचिडी आहे बाई गंगाबाई, तू अशी चिडचिडी आहे की नाही, म्हणून मग कोणी त्यासोबत सारखं बोलायला पाहत नाही. पण जाऊ दे, आता कशी असो तू अडचणीत आहे ना, सांग मला काय झालं तर. असं बा माझ्या बच्चे गोष्ट तर मी करन तू एक मदत. मारती घेते काय तुला गंगाराम भाऊ? कारण आता मैच्या टाकल्यासारखा जर असं तर काही सांगता नाही येत बाई. बाहेर दिसत नाही पण अंदर राहतेस. नाही नाही मारत गिरत नाही मले, मारकुंडा नाही माझ्या करता तसा. पण काही बिचारी माझी बहीण आहे एक, हा तिचं नाव आहे मुन्नी. आता ती आली होती मागल्या दिवशी, तिचा नवरा कधी देवाच्या घरी गेला. मग आता तिच्या घरच्यानं तिला काढून दिलं. जोपर्यंत येईन जिता होता तोपर्यंत मस्त खाल्लं. आणि आता म्हटलं त्यानं हिला काहीच नाही दिलं, हाकलून दिलं. मग आता हिनं माझ्या घरी काय यावं बाई, माझ्या घरी आली आणि माझ्या नवऱ्याच्याच मागं लागली. मागल्या तिथं आलती नाही काय, तेव्हा आली होती, तेव्हा लग्नच करतो म्हणे याच्यासोबत. अमाय हो गडे, आम्ही मागच्या दिवशी आली होती तेव्हा आली होती ते. मग तिथं गेली होती काय ना? कायची गेली होती माय, आता अजून आली डबल. कुठं गेली होती एवढे दिवस ना, काय गेली होती तर आता अजून आली. माझ्या डोक्याला ताप लावला ती ना आता माझ्या पोरीच्या लग्नाच्या समोर. ते तुझी बहीण आहे, तुझी बहीण म्हटलं. गंगाबाई आता तुला खरं सांगू काय, ती बहीण गावाला गेलीच नव्हती, इथंच आहे आपल्या गावात राहून राहिली. हा किती दिवस झाले इथंच तर आहे ते घर नाही काय पाटलाचं घर होतं ते घर इकलं नाही का त्याने, इकून गेले. ऐकून गेले तर ते गंगाराम भाऊनच तर घेतलं म्हणते. साऱ्या गावात तर चर्चा होऊन राहिली, तुला माहित नाही काय? तुम्हीच घेतलं ना ते घर, आणि मग तिथंच तर राहून राहिली ते. नाही बाबा आम्ही कायले घेतलं होते घर, आम्हाला काय गरज होती घराची? आमचं तर एवढं मोठं घर आहे, आम्ही कायले घेऊ? कोण म्हणे तुला आम्ही घेतलं म्हणून? साऱ्या गावातच चर्चा आहे गंगाराम भाऊन घेतलं म्हणून. आता तुला माहित नसेल घरात तर काय माहित बापा, नसन सांगत तुझ्या नवरा तुला काही गोष्टी. घेतलं असं तिच्यासाठी, मग ते कशी राहून राहिली तुझी बहीण तिथे एवढ्या दिवसाची? मी तर तिला लई दिवसाची पाहून राहिली. आणि त्या दिवशी गंगाराम भाऊले मी तिथं बाजारही नाही त्यांनी पाहिला, बाजाराची थैली घेऊन गेले होते. पण मी हटकलं नाही बापा, बोलली नाही मी त्याला काही. म्हटलं जाऊ दे, नाही तर आपण कायले काही म्हणावं म्हटलं असं. आणि त्यामध्ये जरासं सांगितलं नाही वय येऊन, हा किती कमी नसन हो तू. हा तुला असं वाटलं असन का बरी गंगाबाईची येऊन राहिली, जिरून राहिली, नाही काय असं वाटलं असन तुले, म्हणून तर शब्दाने सांगितला मला. एवढी गोष्ट तुला माहित होती तर माझ्या नवऱ्याने ते घर घेतलं, त्याच्यानंतर ती तिथं राहून राहिली. माझी बहीण हे तर तुला माहितच होतं, जराशी मग मला सांगायला कोण नाही आली? मला काय माहित ते इथं राहून राहिली तर तुला माहित नाही म्हणून. मी म्हटलं तुला माहित असन त्याच ठेवलं असं, म्हटलं आता बहीण होय बा आपली तर आहे बाई इथं, म्हणून ठेवलं असं, त्या आसरा दिला असं म्हटलं स्वतःच्या बहिणीले. नाही ना बिचारे, मी कायले दिला आसरा तिले? अगं ते स्वतः चालली आणि आता डबल आली ती, मग तिथं राहून राहिली होती, आता माझ्या घरात काय आले पाहिजे होतं. आता इथं आली बाई, आता आली मी, आली बाई घरातून रागत मग निघून आली. म्हटलं जाऊ दे, इकडे तिकडे कुठं गेल्यापेक्षा ना काही केल्यापेक्षा शांताबाईच्याच घरी जातो आणि तिला म्हणतो म्हटलं बापा मी मदत कर म्हणून. पण आता याच्या शांताबाई काय करू तुम्ही, कोणती मदत करू शकन ते? आता काही ना काही तर करा ना, काही ना काही तर म्हणून शांताबाई समजावून ह्या गंगाराम भाऊले. हा ते शांताराम भाऊ आता 2-4 जण जेव्हा समजावून तेव्हा ऐकून बिचारी हा माणूस. तिला मग आता घरातून काय, तिला तर माझ्या गावातूनही काढा लागून बिचारी आता. हा आता घरच घेतलं आहे तर मग ते नाही माहित बापा मला समोरचं काय आहे ना काय नाही तर. पण एवढं माहित आहे का ते गंगाराम भाऊन घेतलं आहे घर. सारे लोकच म्हणून राहिले, तर लोक काही खोटे बोलत असते काय? हा माणसाला माहित नाही राहत काय व्यवहार होऊन राहिला काय नाही होऊन राहिला म्हणून. मग सारं माहित आहे म्हटलं गावातल्या लोकांना. हो ना, साऱ्या गावात खबर आहे माझ्या नवऱ्यानं घर घेतलं आणि मला माहित नाही ना बिचारी. सांग बरं किती कमाल झाली आता या गोष्टीची. रंजू तू सांग, हा एवढा भार खोटं बोलत असते काय बिचारे माणूस? हा माझ्या बहिणीला घरात ठेवायला तक करून राहिला आता. बरं ठीक आहे, मग जाय तू आता शांताबाईच्या घरी जातो म्हणतो तर भेटून घे तिच्यासोबत जराशी बोलून, काय म्हणते काय नाही शांताबाई. काय बरं त्या साजरी गोष्ट ऐकून घेतली आणि आता हात काढला का नाही? आता पेरजो ही गोष्ट साऱ्या गावभर असं असं आहे म्हणून सांगायला नाही पाहत मी. मग म्हणता का गंगा अशी आणि गंगा तशी आहे, सांगत नाही गोष्टी. काय सांगू, सांगितल्यावर कोणी मदत करते का? शांताबाई मदतही करते
आणि कोणाला सांगतही नाही म्हणून तिला सांगायला जीव करते असं आहे. आता कर ना मी मदत काही. आता मी काय मदत करू ह्या गोष्टीत? आता दुसरी कोणती एखादी गोष्ट राहिली असती तर मी मदत केली असती का बाई? मला कोणतं काम आवडलं आहे व रंजू? करून दे बरं. त्या घरचा स्वयंपाकही करून दिला असता लागन तर, भांडेही घासून दिले असते. पण हे काम काय करू? हा, त्याच्यात मी पडतो बाई लहान गंगाराम भाऊपेक्षा. मी कशी समजू एवढ्या मोठ्या माणसाले? मला कसं वाटन? चल मग जातो आता शांताबाईच्या घरी. तिच्याजवळ असं काही तर पाहा लागन बाई मला आता. नाही तर आता आपलं तर आपल्याला पार पाडाच लागते. नाही तर मला जायला लागून माझ्या घर सोडून. तिचं ना माय तर कसंच नाही पटत, पहिलेपासूनच नाही पटत माझ्या बहिणीचं ना माया. आणि मग आता काय करू? तिला घरात घालून घेऊ काय आता माया? मला तर पटतच नाही ते. त्या बहिणीले लेकर बाय नाही का व गंगाबाई? असन ना लेकर गिकर असन ना, तिथं जाणं म्हणा मग लेकराई जवळ. नाही ना, काहीच नाही. माझ्या बहिणीला लेकरच नाही आहे. माझ्या पोरीलेच तिनं किती दिवस पागवलं पहिले. आणि मग तिला गमे नाही तर मग आणून घातलं. मग इथं राहिली ते. तशी वागवते गिगवते लेकराईला चांगली. माझ्या पोराला लय दिवस वागवलं तिनं आणि पोरीला लय दिवस वागवलं. लेकराईचं केलं गेलं तिनं. लेकरं तिच्या अंगावरचे आहे तसे. बरं माझ्या नवरा तर नवरा पुट्टी रश्मी आली तर ठी बापा मावशीला घेऊन गेली खोलीत. माझ्यासोबत एवढी प्रेमाने बोलत नाही जेवढी मावशी सोबत बोलते. मग असन ना बाई हो, ती बहीण तशी म्हणूनच चांगली बोलते का नाही ते? हो बापा, आता काय सांगू, आता मीच खराब आहे माय. हा, आता माझ्यासोबत चांगली नाही वागत कोणी तर मीच खराब म्हणा लागन. हा, सुनही मस्त वागते तिच्यासोबत, पोरगी चांगली वागते, पोरगही चांगले वागते, माझ्या नवराही चांगले वागते. आता सांग, आता काय यायच्यासाठी मी माझ्या नवरा सोडून चालली जाऊ काय? सांग बाई, आता जिंदगी राहिली काय माई? सोळसाळ करून जायची? सांग, तिनं करावं काय असं बहिणीच्या घरात? तिला शोभायला नाही पाहिजे काय बाई? गंगाबाई माया मनानं ऐक, तू कनी शांताबाई जवळच जाय. शांताबाई बरोबर सांगते तुला कोणतंही सोल्युशन. आपल्या जवळ तर नाही बापा, याचं काही मार्गच नाही यायले. ठीक आहे, जातो आता तिच्याच घरी चालली मी. असंच पाहिजे ह्या गंगाले. हा, लय जरा शांतपणा करते जरा, कोणाला बोलते तोंडाच्या आवडीनं. आता कशी गरज पडली शांताबाईची? नाही तर नाही, शांताबाईला तर जुमाय नाही कोणा गोष्टीला. ये याची बहीण चांगली थंडी करते. आता जाऊच नको म्हणा घरातून. शांताबाई, ओ शांताबाई, शांताबाई हो. काय झालं बा गंगा? काय म्हणतं? शांताबाई, आता तू कुठे चालली बाबा तयारी गियारी करून? हा, भल्ली नटली तटली तू कुठे चालली? अहो गंगा, मी लग्नाला चालली बिचारे. माझ्या मावस भावाच्या पोरीचं लग्न आहे ना, तिथं चालली बा. तर आज जातो, उद्या येतो वापस संध्याकाळपर्यंत. माय काय हो, वक्तात असं होते. ऐन कोणाशी काम पडते आणि कोण ना कोणी राहत नाही. कोणाची काही अडचण येते असं राहते. सांग, काऊन काय झालं तुले? आता आता कोणती अडचण आली तुले? कोणती गरज पडली तुले माझ्यासोबत? काय सांगू शांताबाई तुले आता? काय सांगू मी? सांग. हा, अहो मी बहीण नाही काय हे लाईनीवाली? हा, मुन्नी ते येत जाय माझ्या घरी. हा, किती केलं हो मी तिच्यासाठी. आणि काय म्हणते मग, लग्न झालं आता तिचा नवरा गेला बिचारे मरून. आता मरून गेला तर माझा दोष आहे का हो बाई त्याच्यात? तिच्या घरच्यानं तिला काढून दिलं, काहीच नाही दिलं. 5 वर्षात नाही, घरदार नाही, काहीच नाही दिलं. त्याच्यासोबत भांडायला पाहिजे होतं बाई, तर माझ्याच घरात आली. माझ्या घरात आली ना, माझ्या नवऱ्याच्या मागं लागून गेली. आणि काय काय बापा येल न द्यायचं आणि ते. आणि आता म्हणते तुला राहायचं तर तू राह म्हणते. नाही नको राहू म्हणते, मी राहतो म्हणते इथंच. हा, तिला म्हटलं राहू नको इथं, तर नाही म्हणते इथंच राहतो म्हणते मी. अमय बाई, हे कसं झालं गडे? ती बहीण आहे ना, मग ते तिला समजावलं कोण नाही? जरा असं समजावं लागत होतं. काय समजावं बाई मी तिला? ते तर भांडायलाच उभी होऊन राहिली माझ्यासोबत. काय म्हणू मी तिला आता? मी काही नाही बोलली बाबा तिले. मी म्हटलं आता बोलू तर बोलू काय इले? काही नाही बोलत मी, बोललीच नाही, काही म्हटलं नाही. फक्त तिला म्हटलं इथून जाय. आणि हा माणूसच आपला नाही आहे तर मग काय करू? फक्त तिच्या इकडून बोलून राहिला आता. आता पाय बाई, आता तर मला घरी आहे जायची. तिकून आल्यावर काय करायचं काय नाही ते सांगतो मी. विचार करतो त्या गोष्टीचा. या काय काय कशी सांगू मी तुले? असं कर का तसं कर म्हणून. हा, काय ना तुला फायदा होऊ शकते, काय ना ते नुकसान होऊ शकते. या काय काय निर्णय घेतलेला थोडी. आता सध्याची झेलून घेतील. हा, मग मी येतोच, उद्या संध्याकाळपर्यंत येतो मी. आणि मग आली का मग लागन तर पाहू मग आपण काय करायचं आहे तर. हो, आता 2-3 दिवस तर मुझे लागन हो मला तिले. मला ते 1 मिनिट तिला पाहुणे वाटून राहिला आता घरात. आता असं समज का पाहुणे झाली कोणी आपल्या घरी, तू बोलूच नको ना तिच्यासोबत. तुला नाही पटत बोलणं तर बोलू नको ना. मी आल्यावर मग पाहतो काय करायचं आहे काय नाही तर. हा, मग मार्ग सुचवतो ना तुले. बरं बा, ठीक आहे मग चालतो शांताबाई. मी काय बोलली परेशान झाली हो मी आता. असं वाटून राहिलं मला घरी नाही जाऊ काय. घरी काऊन नाही जाशील बापा? तुझ्याच घर, तुझे दार, ते लेकरं बाया नवरा तिथं. आणि तू काऊन नाही जाशील घरी? ते निघून घराच्या बाहेर निघायचं असन तर. हे तर सप्पा म्हणते मी निघत नाही म्हणते. तू जाय मग, तुला जायचं असन तर सांग मग काय करू मी. बरं ठीक आहे, पाहतो मग मी. येऊ दे बा मला तिकून पहिले. हो बापा, ये आता तुझ्या शाने घ्या लागन मला. चला बा मग आपले बहीण भाऊ. असं आहे गंगाचं मॅटर, असं झालं आता. नाही, सुचवता तुम्ही कमेंटमध्ये काय करायचं तर. आणि काय केलं पाहिजे आता गंगानं. मी कोणता उपाय सांगितला पाहिजे गंगाला ते सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये. बाकीचं आता पाहू आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण आता उद्या.